नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. आज आपण विष्णू सहस्रनामाच्या 18व्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत. इदम न मम श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक असा आहे: वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबलः. त्यातला पहिला शब्द आहे वेद्यो. वेद्यो म्हणजे वेद्यः असं ते विशेषण आहे. वैद्य म्हणजे जे जाणायचं आहे, जे आपल्याला समजून घ्यायला हवं आहे, त्याच्यामध्ये विद हा धातू आहे. वेद्य म्हणजे जाणावयाचे, जे जाणावयाचे आहे ते. काय जाणावयाचे आहे, तर आपले अंतिम ध्येय काय आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, तुला याची जाणीव आहे का? कसली जाणीव आहे का? तू कुठून आलास? तुला कुठे जायचंय याची तुला जाणीव आहे का? हे तुला जाणून घ्यायचं आहे. काय जाणून घ्यायचंय, तर तुझं अंतिम ध्येय काय आहे, तुझं अंतिम गंतव्य स्थान काय आहे, आणि अंतिम ज्ञान म्हणजे तरी काय. प्राप्त होणारे परिपूर्ण ज्ञान म्हणजेच विष्णू. भगवंतांचे ज्ञान प्राप्त होणे म्हणजेच परिपूर्ण ज्ञान मिळणे. गीतेमध्ये 8व्या अध्यायात भगवंत सांगतात, यदक्षरम वेदविदो वदंती विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. वेदविदो, वेदविदो म्हणजे वेदविद, वेद जाणणारे. विद म्हणजे जाणणे. वेदविद म्हणजे वेद जाणणारे, वेदवेत्ते असे लोक, ज्याला अक्षर असे म्हणतात. यदक्षरम, यद अक्षरम, अक्षर म्हणतात. विशंती यद्यतयो वीतरागा, वीतरागा म्हणजे ज्यांच्यापासून राग लोभ हे सगळे आसक्ती सगळी निघून केली आहे, असे आसक्तीरहित महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात. ज्याला परमपदाची इच्छा करणारे लोक ब्रह्मचर्य पाळतात, ते परमपद. तत्ते पदम, ते पदम. ते पदम म्हणजे काय? परमात्मा किंवा ब्रह्म म्हणजेच विष्णू, हेच ते वेद्य आहे. म्हणजे जाणून घ्यायचं काय आहे, तर भगवंत म्हणजे काय, भगवंतांचे अस्तित्व, नंतर त्यांचे आपले गंतव्य स्थान म्हणजे भगवंतांचं जे परब्रह्माचं जे स्वरूप आहे, ब्रह्म जे स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप जे आहे, ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. दुसरा शब्द आहे वैद्य हा. आता ह्याच्यामध्ये विद हा धातू आहे. विद म्हणजे जाणणे. जो सगळ्या विद्या जाणतो तो वैद्य. पूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांना वैद्य असं अजूनही म्हणतात. तर वैद्य म्हणजे तो त्या सगळ्या विद्या जाणतो, त्याला वैद्य असं म्हणायचं. आता भगवंतांना कृष्ण अवतारामध्ये 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या असं म्हणतात. म्हणजे ते सगळ्या ज्ञानाचे स्वामी आहेत. सगळं ज्ञान त्यांच्यापाशी आहेच, कारण ते ज्ञानाचे उगम स्थान आहे. त्यांच्यापासूनच ज्ञान ते वितरित होऊन बाकी सगळ्या आपल्यासारख्या लोकांपर्यंत येतं. त्यामुळे अहंकार आणि अहम केंद्रित गैरसमजानी त्रस्त असलेल्या जगाची, म्हणजे सगळं जग कसं आहे, आजारी आहे. कशामुळे आजारी आहे, तर अहंकारामुळे आणि अहम केंद्रित विचारामुळे ते आजारी आहे. त्या सगळ्या जगाची सेवा करणारा एकमेव परम डॉक्टर अर्थातच वैद्य म्हणजे भगवंत, म्हणून त्यांना विशेषण आलंय वैद्य हा. सदा योगी. आता योगी मध्ये युग हा धातू आहे. युग म्हणजे जोडणे. योगी म्हणजे जोडला गेलेला. कशाशी जोडला गेलेला, तर स्वरूपाशी जोडला गेलेला. गोंधळलेल्या सदा भ्रमित खोट्या वस्तूपासून स्वतःला अलिप्त करणे. म्हणजे हे जे बाहेर जे आपल्याला जग दिसत आहे, ते सगळं मिथ्या जग आहे. त्या मिथ्या जगापासून आपल्याला अलिप्त करायचं आणि कोणाशी त्याची ओळख करायची, शाश्वत आत्म्याशी. आत्मा हा शाश्वत आहे, तो अविनाशी आहे. त्याच्याशी आपली ओळख होणं आणि त्याच्याशी आपण जोडले जाणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्याशी जोडले जाणं म्हणजेच त्याला म्हणायचं योग. आत्म्याशी एकरूप होण्याच्या सर्व प्रयत्नांना योग म्हणतात. आता आत्म्याशी एकरूप होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करू शकाल. त्या सगळ्या प्रयत्नांना आपण योग अशी संज्ञा देणार. आणि अशा प्रकारे योग कायम ज्याचा साधलेला आहे, जो नित्य स्वस्वरूपाशी योग धारणा करतो, त्याला म्हणायचं सदायोगी. सदान कदा नेहमीसाठी जो त्याच्या स्वस्वरूपाशी जोडला गेलेला आहे. असा कोण आहे, अर्थातच आता मनुष्याने जरी प्रयत्न केला तरी मनुष्याला योग साधतो थोड्या काळापुरता. काही थोड्या वेळा काळापुरता मनुष्य
योग साधू शकतो आणि तो स्वस्वरूपाशी जोडला जाऊ शकतो आणि मग माझं ध्यान लागलं आणि मला समाधी प्राप्त झाली वगैरे लोक म्हणतात. पण ते थोड्या काळापुरती असते. भगवंत अर्थात विष्णू हे कायमच स्वस्वरूपाशी जोडलेले असतात म्हणून त्यांना विशेषण आले सदायोगी, नेहमीच स्वस्वरूपाशी जोडले गेलेले. पुढचं विशेषण आहे वीरहा. वीरहा म्हणजे जो वीरांचा नाश करतो तो, अर्थात पराक्रमी वीर असला म्हणजे त्याचा नाश करायचा असं नाहीच आहे. जो अत्याचार करतोय, पराक्रमी बनून जो अत्याचार करतोय, आपल्या सामर्थ्याचा उपयोग दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासाठी राक्षसी वृत्ती दाखवतोय, अशांचा भगवंत नाश करतात. म्हणून भगवंतांना विशेषण आलंय वीर हा. सामर्थ्यवान माणसं जेव्हा अत्याचारी बनतात तेव्हा अशा राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान अवतार घेतात आणि ते काय करतात तर धर्माचं रक्षण करतात आणि जे सत्पुरुष आहेत त्यांचं रक्षण करतात. त्यामुळे म्हटले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. किंवा असं पण म्हणलंय विनाशायच दुष्कृताम. मी कधी अवतार घेतो तर विनाशायच दुष्कृताम. जे लोक दुष्कृत्य करतायत आपल्या पराक्रमाचा सामर्थ्याचा उपयोग करून जे दुष्ट काम करतायत त्यांचा विनाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. म्हणून भगवंतांना विशेषण आलंय वीर हा. माधव हा. आता माचा याचा अर्थ विद्या येऊ शकतो आणि मा याचा अर्थ लक्ष्मी असाही होऊ शकतो. म्हणजे विद्येचा लक्ष्मीचा जो पती किंवा जो स्वामी तो माधव. सगळ्या विद्या भगवंतांकडे आहेत आपण बघितलं ना. सगळ्या 14 विद्या 64 कला सगळ्या भगवंतांकडे आहेत. म्हणजे तो विद्येचा पती आहे आणि तसंच तो लक्ष्मीचा पती आहे. हे पण सर्वज्ञातच आहे. एखाद्या वस्तूच्या अस्तित्वाची जाणीव होणे म्हणजे त्याचे ज्ञान होणे. आता एखादी वस्तू आपल्याला समजून घ्यायची आहे तर काय करायला लागतं त्याच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे आता आत्मज्ञान करायचं असेल तर आत्मा आहे याची जाणीव तरी आपल्याला व्हायला पाहिजे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला पाहिजे. आत्मा नसता तर काय झालं असतं आणि आत्मा आहे म्हणून मी हे कार्य करू शकलो याची जाणीव जर आपल्याला झाली तर आपण म्हणू मला आत्म्याचं ज्ञान होत आहे किंवा होऊ शकतंय. तर भगवान विष्णू जे आहेत ते सगळ्या ज्ञानाचा स्रोत आहेत. म्हणजे सगळ्या ज्ञानाचा सगळ्या विद्यांचा तेच स्रोत आहेत म्हणून त्यांचं नाव पडलंय माधव. त्या सगळ्या ज्ञानाचा स्रोत किंवा त्या ज्ञानाचा पती, त्या ज्ञानाचा स्वामी म्हणून माधव. दुसरा पुढचा शब्द आहे मधु. मधु हा शब्द साधारणपणे आपण मधासाठी वापरतो. मधमाशांनी गोळा केलेला. हा शब्द अमृत असंही सूचित करतो. आता भगवंत काय करतात की जे खरे भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये ते आनंद प्रगट करतात. त्याला म्हणायचं की परमोच्च आनंद. ते आपल्या भक्तांच्या हृदयात अमृतमय आनंद निर्माण करतात कारण तो अमृता समानच असतो. म्हणून भगवंतांचं नाव मधु. आता मधु म्हणजे जो सगळ्यांना आवडतो त्याला मधु म्हणता येईल. वसंत ऋतू जो आहे त्यालाही मधुमास असं आपण म्हणतो. वसंत ऋतू हा जो आहे ही भगवंतांची विभूती आहे. भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे ऋतूनाम कुसुमाकरा. कुसुमाकरा म्हणजे ज्या ऋतूमध्ये फुलं फुलतात तो म्हणजे वसंत. वसंत आल्यामुळे फुलं फुलतात. त्यामुळे भगवंतांची ही विभूती आहे असं भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो वसंत ऋतू आहे हा मधुमास जो आहे हा मधमाशांसाठी फुलं फुलवतो आणि त्याच्यामध्ये मध भरून ठेवतो. त्यामुळे हा मास मधमाशांसाठी मधाने भरलेला आहे आणि माणसांसाठी भक्तीमुळे निर्माण होणाऱ्या अमृतमय आनंदाने भरलेला आहे असं म्हणतात. अतिइंद्रिय मन बुद्धी अशी इत्यादी जी इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियांच्या परे इंद्रियांच्या पलीकडे जाणारा म्हणजे कोण तर भगवंत. भगवान या इंद्रियांच्या द्वारे जाणले जाऊ शकत नाहीत. म्हणजे आपल्याकडे मन आहे बुद्धी आहे चित्त आहे पण या सगळ्यामध्ये आपण या सगळ्यांचा उपयोग करून भगवंतांना जाणून घेऊ शकतो का तर नाही. कारण ते इंद्रियांच्या पलीकडे इंद्रियांद्वारे जाणले जाणारे नाहीत. साधारणपणे आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करायचं आहे तर आपण ते बुद्धीने करू शकतो. बुद्धीने आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. पण भगवंतांना जाणण्यासाठी बुद्धी पुरेशी नाही आहे. त्यासाठी भगवंतांची कृपाच असली पाहिजे. भगवंतांनी जर कृपा केली
तर नक्कीच आपल्याला भगवंतांचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की ते अतींद्रिय आहेत. ते इंद्रियांनी जाणता येणार नाही. हे एकदा आपल्याला समजलं, की मग आपण बाकीचे मार्ग चोखाळू शकतो. म्हणजे भक्ती करू शकतो. भगवंतांच्या नामामध्ये एकरूपता दाखवू शकतो, योग करू शकतो आणि मग त्या योगाने आत्म्यापर्यंत आपण जोडले जाऊ शकतो. म्हणजे शब्द, रूप, स्पर्श, रूप, रसगंध या सगळ्यांनी जाणता न येणारे भगवंत आहेत. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे अतिइंद्रिय, म्हणजे इंद्रियांच्या अतीत. पुढचा शब्द आहे महामाया. आता भगवंतांनी पंचमहाभूतापासून सगळी सजीव सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये प्रवेश केला. म्हणजे भगवंत ह्या विश्वरूपाने नटलेले आहेत आणि विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे साध्या गवताच्या काडीमध्ये सुद्धा भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सजीवता आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्य आहे. आणि प्रत्येक आपले जे सजीव निर्माण केलेले आहेत त्यांच्यामध्ये आत्मा आहे आणि बाहेरचं शरीर आहे, आवरण आहे. ते कसलं आवरण आहे? मायेचं आवरण आहे. आणि आत्मा या सगळ्याचा स्वामी आहे. तोच या सगळ्या शरीराला नियंत्रण ठेवतो, शरीराला ऊर्जा पुरवतो, चैतन्य पुरवतो. आणि हा आत्मा परमात्म्याशी जोडला गेलेला आहे. पण या ज्या क्षर गोष्टी आहेत, नष्ट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मायेच्या अधीन आहेत, मायेच्या कक्षात येणाऱ्या आहेत. या मायेच्या कक्षात येणाऱ्या गोष्टी कशाच्या अधिष्ठानावर चालतात? तर आत्म्याच्या अधिष्ठानावर चालतात. त्यामुळे आत्मा हा मायेचा स्वामी आहे आणि आत्मा हा भगवंतांशी जोडले गेलेला आहे. म्हणून भगवंतांना नाव पडले महामाया. कारण ही माया ओलांडून आपल्याला जाता येत नाही. त्याच्या पलीकडे हा महामाया हा बसलेला आहे. कारण भगवंतांनी स्वतःच म्हटलेलं आहे, मम माया दुरत्यया. ही माया तरून जाणं मोठं अवघड आहे. महोत्साह. भगवंतांना महाउत्साही, महातत्पर म्हणलंय. कारण आपल्याला माहितीये की भगवंतच सृष्टीची उत्पत्ती करतात, त्यांचं पालन करतात आणि त्यांचा लयही करतात. पण असं आहे का की एकदा सृष्टी निर्माण केली, त्याच्यातले सगळे प्राणी निर्माण केले, त्यांचं पोषण केलं आणि मग त्यांचा लय केला, झालं संपलं काम, असं नाही. प्रत्येक क्षणाला नवीन निर्मिती आहे, प्रत्येक क्षणाला पालनाचं काम आहे, प्रत्येक क्षणाला लय आहे. म्हणजे कुणाचा ना कुणाचा लय होणार आहे, कुणाचा ना कुणाचा जन्म होणार आहे. त्यामुळे हे काम सतत चालू आहे. आता आपण समुद्राकडे बघतो आणि काही काही वेळेला स्तब्ध होतो की समुद्रामध्ये सतत लाटा उसळत असतात. एक लाट निर्माण होते, ती मोठी होते, ती पुढे होते, ती नाश पावते, मग पुन्हा मागणं दुसरी लाट उसळते. म्हणजे अखंड हे कार्य चालू असतं. त्यामुळे समुद्राकडे बघताना आपण स्तब्ध होतो आणि आपण त्याला म्हणतो की निद्रा विरहित काम चाललंय त्याचं. हा समुद्र कधी झोपतो की नाही? पूर्ण काम सतत चालू आहे त्याचं. म्हणून त्याला निद्रा विरहित आंदोलन करता असं म्हणतात समुद्राला. मग भगवंतांना आपण काय म्हणतोय तर हे सगळं कार्य सतत चालू ठेवतायत. उत्पत्ती, स्थिती आणि लय. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याचं काम सदोदित अखंडपणे चालू आहे. त्यामुळे विष्णू हा जीवनातील नमुन्यामध्ये होणाऱ्या कॅलिडोस्कोपिक बदलामुळे महोत्साव आहे. कॅलिडोस्कोपिक बदल, कॅलिडोस्कोप आपल्याला माहितीये. त्याच्यामध्ये कसं थोड्या थोड्या क्षणाला त्याचं चित्र बदलतं सगळं. तसं कॅलिडोस्कोप प्रमाणे आपल्या या अख्ख्या पृथ्वीचं, आपल्या या सगळ्या सृष्टीचं रूप भगवंत बदलतायत. म्हणजे त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे. त्यामुळे त्यांना महोत्साह असा शब्द आलेला आहे. महाबलः. आता बल पण त्यांचं महानच आहे. भगवंतांनी स्वतः गीतेच्या 7व्या अध्यायात म्हटलेलं आहे की बलवान व्यक्तीमध्ये जे बल आहे ते मीच आहे. भगवंतांना कुठे कुठे बघायचं? तुम्हाला भगवंत आहेत अशी ओळख कशी पटणार? तर बलवंतांमध्ये जे बल आहे ते मीच आहे. बुद्धिमंतांमध्ये जी बुद्धी आहे ती मीच आहे असं भगवंत सांगतात. म्हणजे सृष्टीमध्ये जी जी सामर्थ्याच्या ज्या ज्या खुणा आहेत, सामर्थ्यांचा जो जो स्रोत आहे तो भगवंतांकडूनच आलेला आहे. भगवंतच त्याचे सगळ्या महासामर्थ्याचे स्रोत आहेत. म्हणून भगवंत कसे आहेत तर महाबलः. त्यांचं चैतन्य आपल्याला आपल्या आत्म्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं. आणि आत्म्यामध्ये चैतन्य असल्यामुळेच आपण सगळं कार्य करू शकतो. सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकतो. आपलं बल दाखवू शकतो, आपली बुद्धी दाखवू शकतो, आपल्या चैतन्याने काही चांगलं काम करून दाखवू शकतो. हे त्या स्रोतापासून आपल्याला एनर्जी मिळते म्हणून आपण करू शकतो. थोडक्यात या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की अंतिम ज्ञान जे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे वेद्य काय आहे तर भगवंत, जो सगळ्या विद्या जाणतो म्हणून त्याला म्हटलंय
वैद्यः. भगवान विष्णू हे कायमच स्वस्वरूपाशी जोडलेले असतात म्हणून त्याला म्हटलंय सदायोगी. जो पराक्रमी पण आपल्या पराक्रमाचा उपयोग दुष्कृत्यांसाठी करतो त्या वीरांचा भगवंत नाश करतो. भगवान विष्णू हा सर्व ज्ञानाचा स्रोत आहे म्हणून माधव. सगळ्या ज्ञानांचा तो स्वामी आहे म्हणून माधव. तो मधु आहे कारण तो सर्वांना आवडतो आणि त्यांनी भगवंतांच्या हृदयामध्ये छान अमृतासारखा रस निर्माण केला आहे म्हणून त्याचं नाव मधु. तो सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे आहे, इंद्रियांकडून जाणून घेता येण्याजोगं नाही आणि तो मायेचा स्वामी आहे म्हणून तो महामाया आहे. भगवंता महा उत्साही आहेत, महातत्पर आहेत आणि सृष्टीतील सर्व सामर्थ्याचा स्रोत भगवंत आहेत म्हणून त्यांचं नाव महाबलहा. धन्यवाद.